में सिर्फ कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट, क्योंकि जो पोलिंग स्टेशन में रहता है वो सिर्फ कंट्रोल यूनिट बैलेट यूनिट रहता है, पाड़ू रहता ही नहीं है एफएलसी में। हाँ हाँ, सरसकट याचा वापर होत नाही। नाही, त्याचं मी उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही हा पूर्ण अधिकार महापालिका आयुक्तांना दिलेला आहे। एकतर त्यांनी सर्व वार्ड एकत्रित घ्यावे किंवा एक एक करून वार्ड घ्यावे। तर त्या महापालिका आयुक्तांनी संबंधित पोलीस आयुक्त म्हणजे किती गर्दी होईल, काउंटिंग एजंटची किती गर्दी होणार आहे, किती वेळ लागेल आणि संबंधित राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याशी चर्चा करून त्यांनीच ठरवायचं आहे की पूर्ण वार्ड एकत्रित घ्यायचे की सिक्वेन्शियली घ्यायचे। नाही, हे बघा, ऍक्च्युली काही महापालिकांमध्ये आता चार आहेत, एका वार्डमध्ये 4 आहेत, तर त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट जर केले तर ते फास्ट होईल। कारण की काही टेबलवर समजा 2 टेबलवर 1 वार्ड याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केले तर ते फास्ट होईल। पण आता मुंबई महापालिकेमध्ये एका वार्डमध्ये एकच निवडून द्यायचं आहे, त्याच्यामुळे संपूर्ण टेबलवर एकाच वार्डचं दिलं तर ते फास्ट होईल। तर त्या महापालिका आयुक्तांनी किती टाइम आणि शेवटी सम टोटल मध्ये सारखंच राहणार आहे, म्हणजे नाही, तो 4 वाजेपर्यंत सर्व निकाल येतील। नाही, मी आज मतदान केंद्रामध्ये गेलो, सर्वांना विचारलं। काल रात्री पण मी मुंबईमधले मतदान केंद्र बघितलंय, मीरा भाईंदरमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा मतदान केंद्र बघितले। सर्वांना जेवण दिलेलं आहे महापालिकांनी, कुठेच असं नाही आहे। हा, मग तसं माझ्यापर्यंत तर काही कुठल्या तक्रारी नाही। टपाली मंत्रिपत्रिका संदर्भात सुद्धा एक विरोधकांचा आरोप होतोय की आधी पत्रक काढण्यात आलं होतं की या आदल्या दिवशी टपाल मंत्रिपत्रिका बाहेर काढण्यात येते स्ट्रॉंग रूम मधून, मात्र आता पुन्हा हे परिपत्रक मागे घेतल्याची देखील माहिती येते। मात्र नाही, टपाली